मित्रांनो, आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनल्समध्ये स्वागत आहे. मित्रांनो, नुकतीच मुंबई उच्च न्यायालय शिपाई हमाल पदाची फायनल अंतिम यादी लागलेली आहे, जे की सर्व विद्यार्थी लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेले आहेत. 3,888 विद्यार्थी या ठिकाणी लेखी परीक्षेसाठी पात्र होणार आहेत, तुम्ही पाहू शकता. परंतु मित्रांनो, ह्या ठिकाणी आता हे तर विद्यार्थी पात्र झालेले आहेत, यांचा काही प्रश्न नाही. ज्यावेळेस डेट येईल त्यावेळेस हे फीस भरून लेखी परीक्षा देतील. परंतु असे भरपूर विद्यार्थी आहेत, की ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत. मग अशा विद्यार्थ्यांचे जे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत, त्यांचं पुन्हा परत एलिजिबल कॅन्डिडेट्समध्ये नाव येते का? तर ते नाव येण्यासाठी आपल्याला कोणती प्रोसेस करावी लागणार आहे आणि कोणत्या विद्यार्थ्याचं नाव 100% येऊ शकते, सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पुराव्यासहित मित्रांनो, ह्या अगोदर भरपूर अशा विद्यार्थ्यांचे एलिजिबल कॅन्डिडेट्समध्ये नाव आलेलं नव्हतं, परंतु त्यांनी ती प्रोसेस केली. प्रोसेस केल्याच्यानंतर पुन्हा त्यांचं नाव हे त्या यादीमध्ये आलेलं आहे. ते आपण कशा पद्धतीने नाव आलेलं आहे, त्यासाठी काय करावे लागणार आहे आणि कोणत्या विद्यार्थ्यांनी निवेदन अप्लाय करायचे याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं टेलिग्राम चॅनल्स ओपन केलेलं आहे. त्यासाठी तुम्ही त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तो चॅनल सबस्क्राईब करा. वेळोवेळी तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल. तसेच ही माहितीसुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. तुमच्या मित्रांना शेअर करा. आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला 3,888 कॅन्डिडेटची त्यांना पात्र केलेलं आहे. कशासाठी? स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे पुढची टेस्ट असते त्यासाठी पात्र केलेले आहे. परंतु पुढचे काही विद्यार्थी आहेत यामध्ये सांगण्यात आलेले पहा 1226 विद्यार्थी. काय सांगण्यात आलेलं आहे? 1226 विद्यार्थी कॅन्डिडेट हुज रिस्पेक्टिव्ह कॅन्डिडेट्स हॅव बीन रिजेक्टेड फॉर द रिझन ॲज मेन्शन्ड अगेन्स्ट देअर नेम्स. आता हे 1226 विद्यार्थी आहेत. यांच्यापैकी बरेच विद्यार्थ्यांचे नाव चान्सेस आहेत, की पुन्हा त्यांचं नाव एलिजिबल कॅन्डिडेटच्या यादीमध्ये येण्यासाठी ते पात्र होऊ शकतात. त्यासाठी आपण पाहू या विद्यार्थ्यांना काय करावं लागणार आहे, की पुन्हा त्यांचं नाव पात्र यादीमध्ये येईल. त्याच्यानंतर पहा लिस्ट आहे 151 candidates whose respective candidates have been rejected as their application documents were received after due date. आता ह्या विद्यार्थ्यांचं काहीच होणार नाही. ह्या विद्यार्थ्यांनी काहीच करू नये. ज्या विद्यार्थ्यांचं नाव 151 यादीमध्ये आहे, जे मी तुम्हाला हायलाइट्स करत आहे, या विद्यार्थ्यांनी काहीच करू नका. कारण यांचं नाव पुन्हा त्या यादीमध्ये समावेश होणार नाही. कारण तुमची मोठी चूक काय आहे, की जी डेट होती त्या डेटच्या नंतर तुमचे जे अर्ज त्या ठिकाणी काय झालेले आहेत, प्राप्त झालेले आहेत. त्याच्यामुळं ह्या विद्यार्थ्यांनी आता आपलं नाव पुन्हा यादीमध्ये येईल असा प्रश्न सोडून द्यावा. त्यानंतर बघा मित्रांनो, नेक्स्ट आहेत यादी 26 जणांची लिस्ट ऑफ 26 कॅन्डिडेट्स whose respective candidature have been rejected as their application were received by courier other mode instead of speed. त्याच्यामुळे सांगतो मित्रांनो, फॉर्म भरण्या अगोदर इन्स्ट्रक्शन नीट वाचत चला. जर तुम्हाला कळत नसेल, एक यूट्यूब, दोन यूट्यूब किंवा कोणत्याही प्रकारची कोर्टाबद्दल माहिती सांगितलेली आहे, तुम्ही तो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहत चला. आता ह्यामुळे तुमची जॉब या ठिकाणी गेलेली आहे. काय केलं विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पहा, त्यांना सांगितलेलं होतं की केवळ आणि केवळ भाऊ तू स्पीड पोस्टनं वाट लाव. परंतु पट्ट्याने काय केले, त्याचं स्पीड पोस्टनं वाट लावले का? नाही. त्याचा अवलंब केलेला नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं, स्पीड पोस्टानं काय करायचं त्या ठिकाणी आपल्याला ते जे काही डॉक्युमेंट्स असतील, अर्ज असेल, ते आपल्याला पाठवायचं आहे. परंतु यांनी त्या प्रकारचं केलेलं. त्याच्यामुळे ह्या 26 विद्यार्थ्यांनी सुद्धा आता कोणत्याही प्रकारची हालचाल करू नका. पुढची जी येणारी भरती आहे, त्या भरतीची तुम्ही वाट पहा. अजून मोठी भरती आहे. औरंगाबादची क्लर्कची भरती येणार आहे. तर त्याच्यामुळे नाराज व्हायची काही ह्याच्यामध्ये हे नाही. कारण जी पुढची भरती आहे ती काळजीपूर्वक तुम्हाला करावी लागणार आहे. त्याच्यामुळं 26 विद्यार्थ्यांनी सुद्धा आपलं नाव येईल हे संभ्रम सोडून द्या. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पहा या ठिकाणी. पहा मित्रांनो, पुढची लिस्ट आहे 2,321 विद्यार्थ्यांची. काय म्हणत आहे या ठिकाणी, हुज रिस्पेक्टिव्ह कॅन्डिडेचर्स हॅव नॉट बीन कन्सिडर्ड ॲज देअर ॲप्लिकेशन्स अँड डॉक्युमेंट्स वेर नॉट रिसिव्ड ॲज पर नोटीस डेटेड 20/9/2023 अँड सबसिक्वेंट नोटीस डेटेड 12/1/24 इन रेफरन्स टू ॲडव्हर्टाइजमेंट डेटेड 21/3/2023. आता काय सांगत आहे, जी त्यांनी काय केलेली होती, नोटीस जाहीर केलेली होती, त्या डेटनुसार त्यांना त्या ठिकाणी काय देण्यात आलेलं नाही. तुम्ही जे काही अर्ज आहे तुम्हाला त्या प्रमाणामध्ये पोहोचलेला नाही. त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्यांचे फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेले आहेत. पहा या ठिकाणी मराठीमध्ये काय सांगण्यात आले, खालील यादीतील उमेदवारांना उच्च न्यायालय मुंबई मुख्यालय मुंबई यांच्या स्थापनावरील शिपाई हमाल पदाकरिता मागवण्यात आलेले अर्ज कागदपत्र हे मुंबई उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या नोटीस दिनांक 20 सप्टेंबर 2023 आणि त्यानंतरची नोटीस दिनांक 12 जानेवारी 2024 नुसार प्राप्त न झाल्यामुळे त्यांची उमेदवारी सदरील पदाकरिता ग्राह्य धरली जाणार नाही. म्हणजे हे सर्वात महत्त्वाचं कारण त्यांनी सांगून त्या ठिकाणी एवढ्या मुलांचे फॉर्म हे काय केलेले, रिजेक्ट केलेले आहेत. त्यानंतर पहा मित्रांनो,
55 विद्यार्थ्यांची यादी रिजेक्ट केलेली आहे. त्यांचं काय होणार आहे? पहा. लिस्ट ऑफ 55 कॅन्डिडेट्स हुज नेम्स वेर नॉट इनलिस्टेड इन द लिस्ट ऑफ 7632 candidates whose applications along with documents were called for by the registry of verification. आता हे जे 55 असे विद्यार्थी आहेत की त्यांचं 7632 जे काही कोर्टाने शॉर्टलिस्ट विद्यार्थी केलेले होते त्यांच्यामध्ये त्यांचं नावच नाही. तरी पण त्यांनी काय केलेले आहे, आपला फॉर्म डॉक्युमेंट सहित वरी पाठवला होता. तर त्यामुळे त्यांचं नाव सुद्धा या ठिकाणी वगळण्यात आलेलं आहे. पहा आपण ओपन करू यामध्ये मराठीमध्ये काय सांगण्यात आले म्हणजे तुमच्या सरळ-सरळ लक्षात येईल. पहा, खालील यादीतील उमेदवारांची नावे मुंबई उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या नोटीस दिनांक 20 सप्टेंबर 2023 त्यानंतरची नोटीस 12 जानेवारी 2024 नुसार संलग्न 7632 उमेदवारांची यादीमध्ये समाविष्ट नसल्यामुळे म्हणजे शॉर्ट लिस्टमध्ये त्यांचं नावच समाविष्ट नाही. त्यांचे अर्ज व कागदपत्रे उच्च न्यायालय मुंबई मुख्य न्यायालय मुंबई यांच्या स्थापनेवरील शिपाई हमाल पदाकरिता ग्राह्य धरण्यात येत नाही. म्हणजेच त्यांचं शॉर्ट लिस्टमध्ये नावच नाही. तरी पण त्यांनी ते काय केलेले अर्ज वरी वाट लावलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांची जी उमेदवारी त्या ठिकाणी काय करण्यात आलेली रद्द करण्यात आलेली आहे. आता आपण ह्या ठिकाणी पाहू मित्रांनो यांचे सुद्धा आपण पाहणार आहोत की यांनी काय करायचंय पुढे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला अजून. नेक्स्ट आहे मित्रांनो 82 विद्यार्थी असे आहेत की ज्यांची विशेष कारणामुळे ह्या ठिकाणी त्यांचे फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेले आहेत. आता यांचं कारण देखील महाभयंकर कारण आहे. तुमच्या लक्षात येईल. पहा काय कारण सांगण्यात आलेलं आहे. लिस्ट ऑफ 82 कॅन्डिडेट्स हू हॅव फॉरवर्डेड प्रिंट आउट ऑफ देअर ऑनलाईन ॲप्लिकेशन्स ऑफ डिस्ट्रिक्ट कोर्ट रिक्रुटमेंट प्रोसेस. अरे भाऊ, ह्या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं होतं की शिपाई पदाचा जे तुम्ही फॉर्म भरत आहात मुंबई उच्च न्यायालयाचा, तर त्यांचीच जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसनुसारच तुम्ही काय करा, डॉक्युमेंट्स वाट लावा किंवा पाठवा. सांगितलेलं होतं फॉर्म तेच पाठवा. परंतु असं झालेलं आहे की त्यावेळेसच सेकंड शॉर्टलिस्ट ही जाहीर झालेली होती. कोणती? मुंबई उच्च न्यायालय शिपाईची 2600 मुलाची आणि त्यामध्ये डिस्ट्रिक्ट कोर्ट भरती चालू होती. परंतु ह्या विद्यार्थ्यांच्या लक्षात न आल्यामुळं यांनी काय केलं, सरळ जिल्हा सत्र न्यायालय शिपाईचा जे अर्ज होता तेच अर्ज त्यांनी काय केलेलं आहे, पाठवलेलं आहे. त्याच्यामुळं पहा या ठिकाणी 82 विद्यार्थी आपल्या नोकरीपासून वंचित राहिलेले आहेत. त्याच्यामुळं मित्रांनो कोणतीही गोष्ट अगोदर करायची असेल तर ॲड व्यवस्थित वाचा. समजत नसेल तर यूट्यूब आहे तुमच्यासाठी. आम्ही तर आहोत बसलेले इन्फॉर्मेशन देण्यासाठी फ्रीमध्ये. तर तुम्ही त्याला भेट देऊन व्यवस्थित समजून घ्या. एका जर यूट्यूबवाल्याची तुम्हाला समजत नसेल माहिती, दुसऱ्याचं बघा. परंतु अर्ज अशा प्रकारची चुकीची भरू नका. तर पाहूत आपण यांनी काय केलेलं आहे, नेमकं कशामुळे यांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत पाहूत आपण. मराठीमध्ये पहा, तुमच्या लवकर लक्षात येईल. पहा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे. खालील यादीतील उमेदवारांनी उच्च न्यायालय मुंबई मुख्यालय मुंबई यांच्या स्थापनेवरील शिपाई हमाल पदाकरिता जिल्हा न्यायालयांच्या भरती प्रक्रियेत अर्ज कागदपत्रे पाठवली असल्यामुळे त्यांचे अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही. यांनी काय केलं, जिल्हा न्यायालय यांची जी काय भरती होती तेच अर्ज त्यांनी काय केले, वाट लावलेत. पहा या ठिकाणी स्पष्ट दिसते आय डी कोणती आहे, जिल्हा न्यायालयाची आहे. त्याच्यामुळे ही आपल्याला पाठवायचं नव्हतं, आपल्याला पाठवायचं मुंबई उच्च न्यायालयाचं. त्याच्यामुळे ह्याचे देखील अर्ज काय झाले, या ठिकाणी रिजेक्ट झालेले आहेत. आता पाहूत मित्रांनो महत्त्वाची नोटीस तुम्हाला काय सांगण्यात आले. आता इथून पुढं काय करायचं, हे तर झालं, सगळे विद्यार्थी रिजेक्ट झालेले आहेत. आता ह्या सर्वांनी काय करायचं, तर पहा या ठिकाणी त्यांनी नोटीस सांगण्यात आलेली आहे. उमेदवारांना सूचित करण्यात येते की जे उपरोक्त यादी प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसांच्या आत निवेदने करू शकतात. जर कोणत्याही कारणास्तव उपरोक्त कालावधीनंतर उमेदवारांनी निवेदन दाखल केले असेल तर निवेदनावर विचार केला जाणार नाही आणि दाखल करून बंद केले जाईल. म्हणजेच तुम्हाला कालपासून जे काही आता 10 दिवस राहिलेले आहेत ते 10 दिवसामध्येच तुम्हाला काय करायची, निवेदने पाठवायची आहेत. कुठं? मुंबई उच्च न्यायालयाला. ज्या ठिकाणी तुम्ही तुमचा फॉर्म पाठवलेला आहे रजिस्टरमध्ये त्या ठिकाणी तुमचे निवेदन तुम्हाला पाठवायचे आहेत. आता यामध्ये राहिला महत्त्वाचा प्रश्न, निवेदन पाठवायचे कोणी. तर आता यामध्ये महत्त्वाचे निवेदने पाठवायचे. यामध्ये 1226 विद्यार्थी आहेत. यापैकी भरपूर विद्यार्थ्यांचे चान्सेस आहेत की त्यांचे निवेदन हे स्वीकारण्यात येतील आणि त्यांचं पुन्हा त्या यादीमध्ये नाव टाकण्यात येईल. आता यामध्ये सुद्धा कोणत्या विद्यार्थ्यांनी निवेदने पाठवावे पहा मित्रांनो. या ठिकाणी द कॅन्डिडेट्स हॅव नॉट सबमिटेड मार्कशीट ऑफ कितवी 7वीची मार्कशीट सबमिट केली नाही असं म्हणत आहे. पहा आता या ठिकाणी तुम्ही 7वीची मार्कशीट सबमिट केलेली आहे असं तुम्हाला वाटते आणि तुमच्याकडे एक प्रिंट आउट अवेलेबल आहे. तर असे विद्यार्थी तुम्ही काय करू शकतात, निवेदन देऊ शकतात की तुम्हाला परफेक्ट माहिती आहे की मी सर्व डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी काय केलेले, पाठवलेले आहे. त्यामध्ये 7वीचा मार्कशीट देखील मी पाठवलेला आहे.
आणि पण तरीसुद्धा मला ह्या ठिकाणी रिमार्क अशा प्रकारचे भेटले तर असे विद्यार्थी हमखास निवेदने पाठवू शकतात. अशा विद्यार्थ्यांचं 100% त्या ठिकाणी निवेदन स्वीकारण्यात येतील. जर तुमचे सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित तुम्ही पाठवलेले असतील तरी पण तुम्हाला रिमार्क असं दिलं असेल तर तुम्ही सर्व विद्यार्थी निवेदने करू शकतात. तुमचे चान्सेस आहेत की पुन्हा तुमचं नाव त्या यादीमध्ये येऊ शकेल पात्र विद्यार्थ्यांच्या. दुसरं बघा, दुसरे विद्यार्थी आहेत की रिमार्क दिलेले आहेत. बघा पहा, रॉंग मार्क्स ऑफ 7th क्लास स्टँडर्ड फील्ड इन द ऑनलाईन ॲप्लिकेशन बाय द कॅन्डिडेट्स. आता बरेच विद्यार्थी असे आहेत की त्यांनी जे का 7वीचे मार्क्स आहेत ते काय केलेले आहेत, चुकीचे मार्क टाकलेले आहेत असं तुम्हाला वाटतं. ॲप्लिकेशनमध्ये चूक टाकलेले आहेत आणि ओरिजिनल मार्क मेमोवर त्यांचे काय आहेत, वेगळे आहेत. अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं? आता अशा विद्यार्थ्यांनी निवेदन जर दिलं तर कमी शक्यता आहे की यांचं निवेदन हा ॲक्सेप्ट होईल, कारण सरळ सरळ दिसत आहे की तुम्ही काय केलेले आहेत, 7वीच्या मार्क वेगळे आहेत आणि ॲप्लिकेशन फॉर्मवर वेगळे आहेत. तरी पण तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या समाधानासाठी निवेदन देऊ शकता, परंतु सांगता येत नाही की तुमचं निवेदन हा स्वीकारण्यात येईल. पहा मित्रांनो, या ठिकाणी बरेच विद्यार्थ्यांचं सेम रिमार्क आणि रिझन दिलेलं आहे, सेम टू सेम दिलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही मी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी निवेदन करू शकता. पुढे पहा मित्रांनो, या ठिकाणी काही विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे की द कॅन्डिडेट्स हॅज नॉट सबमिटेड मार्कशीट अँड सर्टिफिकेट ऑफ HSC. जे काय 12वीची सनद आणि मार्क मेमो त्यांनी सबमिट केलेला नाही असं रिमार्क दिलेलं आहे. आणि जर मित्रांनो तुम्ही 100% सबमिट केलेलं असेल, तुम्हाला खात्री असेल आणि तुमच्याकडे दुसरा बंचचे प्रिंट आउट केलेला असेल तर तुम्ही 100% निवेदन करा, तुमचं नाव त्या यादीमध्ये 100% येईल. आता ही जी काय 1200ची यादी आहेत, या यादीमध्ये हमखास 99% विद्यार्थी तुम्ही निवेदन करू शकता. यामध्ये जे काय 10 दिवसाचं तुम्हाला वेळ दिलेला आहे त्यामध्ये कधी करू शकता. पण सगळ्यांनीच एक गोष्ट महत्त्वाची आहे ती पूर्ण लक्षात ठेवा की तुम्ही अशा वेळेस निवेदन करू शकता की तुमच्याजवळ एक प्रूफ असला पाहिजे. कसला प्रूफ? उदाहरणार्थ आता तुम्ही फॉर्म भरत आहात, एक डॉक्युमेंटची यादी तुम्ही वरी पाठवलेली आहे, तीच डॉक्युमेंटची प्रिंटआउट जर तुमच्याकडे असेल ती दाखवावं लागेल ना आपल्याला की माझ्याकडे सुद्धा ही प्रिंटआउट आहे आणि मी हे डॉक्युमेंट सबमिट केलेलं आहे, तरी पण माझा रिमार्क ह्या पद्धतीचा तुम्ही चुकीचा दिलेला आहे, आपल्याला तिथं प्रूफ करायचं आहे. तरच तुम्ही त्या ठिकाणी निवेदन करा, तुम्हाला 100% खात्री असेल तर. आता राहिला प्रश्न बाकीचे 1226 विद्यार्थी सोडून बाकीचे जेवढे काय विद्यार्थी आहेत मित्रांनो, 151, 26, 20, 2321, 55, 82, तर ह्या विद्यार्थ्यांनी निवेदन जरी केलं तरी निवेदन यांचं स्वीकारण्यात येईल असं मला काही वाटत नाही, कारण की स्पष्ट कारण त्यांचं दिसत आहे काय आहे. तर त्याच्यामुळं जरी तुम्हाला वाटत असेल तुमच्या समाधानासाठी तर हे सर्व विद्यार्थी देखील निवेदन करू शकता, परंतु मला वाटत नाही निवेदन जरी केलं तरी तुमचं ते निवेदन स्वीकारण्यात येतील. मित्रांनो, तुमच्याकडे 10 दिवसांचा वेळ आहे. या 10 दिवसामध्ये तुम्ही निवेदन करू शकता आणि निवेदन केल्याच्या नंतर जे काही रिप्लाय येईल त्या रिप्लायनुसार तुमचं नाव ॲड होईल किंवा न होईल, परंतु प्रयत्न करणं हे तुमचं काम आहे. मित्रांनो, प्रयत्न करा आणि आपलं नाव यादीमध्ये कशा प्रकारचं येईल